मित्रांनो नमस्कार. राम राम रामकृष्ण हरी. बघा, आता ह्या 2 दिवसामध्ये दोघांचे वक्तव्य खूप चर्चेमध्ये आहेत. आता या विषयावरती आपण किती बोलावं का नाही हा एक मोठा प्रश्न पडला होता. पण बोलणं तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो. आपण हिंदुत्ववादी लोक जरा शांत आणि संयमाने घेत असतो, पण यांचे काही आहे ते सकाळी 9 वाजता दररोजचे भोंगे वाजतात. अशा भोंग्यामुळं जी सामाजिक शांतता दूर होऊन त्याला भंग पावून झुरळासारख्या प्राण्याची निर्मिती ह्या समाजामध्ये वाढायला लागते. त्यामुळं ह्या विषयावरती बोलणं हे गरज आहे. आता बच्चू कडू नावाच्या एका तरुण म्हणतोय मी, खास करून एका पक्षाच्या प्रमुखानं उद्धव ठाकरेंना एका शब्दामध्ये त्यांची जागा दाखवलेली आहेच, पण त्याला उद्धव ठाकरेंनी अगोदर खवळलं होतं. आता आपल्याला या व्हिडिओवरती थोडंसं बोलावंसं वाटलं ह्या विषयावरती. उद्धव ठाकरे आणि बच्चू कडू हे दोघांचंच हे प्रकरण आहे. पण एकूणच ह्या सगळ्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये सारांश बघायचा आहे की नेमकं या लोकांची मानसिकता जी बनलेली आहे ती मानसिकता कशी आहे. बघा, जे आपल्या सोबत आहेत, जे आपण आपल्या उपयोगाकरता वापरतोय ते सगळे चांगले असतात, पण ज्याने कोणी स्वतंत्र विचार मांडला किंवा एका विचाराचे पायक झाले तर त्या गोष्टी यांच्या मनाला बोचतात. बोचणं आणि विचार ह्या दोन्हीही गोष्टी ह्या गटाला खरंच पथ्य पडणाऱ्या नाहीत किंवा पचनी पडणाऱ्या नाहीत. आता झालं असं, या 2 दिवसापूर्वी उद्धव साहेबांनी एक वक्तव्य बोललं होतं बच्चू कडू विषयी. आता बच्चू कडूंचा एक प्रहार नावाचा एक राजकीय पक्ष, आणि त्यांनी त्या पक्षातून निवडणुका लढवून त्या ठिकाणी अचलपूर मतदारसंघामधून 3 ते 4 वेळेस आमदारकी ही भोगलेली आहे. आता बच्चू कडू आता सध्या त्यांनी आपला पक्ष ऑफिशियली स्थलांतर हे मूळ शिवसेनेमध्ये केलेलं आहे आणि ते सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत. मग आता शिंदे सोबत ज्यावेळेस बच्चू कडू गेले त्यावेळेस बच्चू कडू विषयी जे काही बोललं होतं ठाकरेंनी ते बघा असं होतं: घरी बोलावून त्याला मी मंत्री केला, ही माझी चूक झाली. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूवर टीका केली होती. आता कोण कुणाला मंत्री केलं, कोण कुणाला खासदार म्हणा आमदार केलं, हे कुठलेही करेल, प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो. कुणी कुणाला फुकट नाही करत, आणि ठाकरे गटामध्ये कुणाला सहज काही मिळत नव्हतं हे वारंवार समोर आलेलं आहे. मग आता त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी यांना घरी बोलवून मंत्री बनवलं बच्चू कडूला. मग मंत्री झाले असताना त्यांना तिथं काय राहू वाटलं नाही? एखाद्या व्यक्तीला जर सर्वस्व सगळंच मिळत असेल तर तो सोबत का राहत नाही? कारण यांचा नाकर्तेपणामुळं ते सर्वजण गुवाहाटीला गेले होते, असंच गेले नव्हते. इच्छा असो अथवा इच्छा नसो त्यांना हा बंड करावाच लागला, कारण लढाई ही विचाराची होती, लढाई ही अस्तित्वाची होती. बाळासाहेबांचे विचार, त्या विचारांचे पाईक म्हणून ह्या 40 लोकांनी बंड केला, आणि त्यांनी तो बंड केलेला यशस्वी करून दाखवलाही. त्यांना सत्ता मिळाली, त्याचा उपयोग त्यांनी समाजाकरता, लोकांकरता, शिवसैनिकाकरता, महाराष्ट्राकरता करून दाखवला. आणि कमी वेळामध्ये डोक्यावरती गद्दारीचा ठपका घेऊन अनेक ठिकाणाला समोर जाऊन यांनी दाखवलं की आम्हीच खरे बाळासाहेबांच्या विचाराचे पाईक आहोत, वारसदार आहोत. आणि ते लोकांनी दाखवून दिलेले, लोकांनी त्यांना पसंत केलेलं आहे, आणि 2024च्या निवडणुकीला लोकांनी भरभरून दिलंय. ते त्यांचे लोकांनी दिलेले मतदान सांगतात की हे लोक योग्य ट्रॅक वरती आहेत. जर एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबतीच्या लोकांना जर मत मिळालेच नसते, जर यांचा पक्ष फक्त नावापुरता राहिला असता, तर एक गोष्ट पुढे आली असते की या लोकांनी बंड करून चूक केली, या लोकांनी बंड करून गद्दारी केली, हे त्यावेळेस कळलं असतं. पण लोकांना माहिती आहे याने बंड केला, तो बंड योग्यच केला, तो बंड ही गरज होती. ही त्यांच्या बंडातून लोकांनी नंतर त्यांना वोट देऊन परत विधानसभेमध्ये पाठवून दाखवून दिलंय. या उलट जर उद्धव ठाकरेंचं पाहायचं गेलं तर ह्या 5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे फक्त 42 वेळा
दिवस म्हणत नाही, 42 वेळा हे विधानसभेत गेले होते या 5 वर्षामध्ये. आणि शरद पवारांच्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री असताना फक्त 2 वेळा मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्रालयामध्ये गेलेले मुख्यमंत्री. आता एक मुख्यमंत्री 2.5 वर्ष सत्ता भोगतो आणि त्यामध्ये फक्त 2दा मंत्रालयात जातो, तो मुख्यमंत्र्याची लेवल काय असेल तुम्ही समजून घ्या. आणि जो मुख्यमंत्री वर्क फ्रॉम होम देतो कुणाला, शेतकऱ्याला, त्याहून त्यांच्या विचाराची उंची कळते. ह्या गोष्टी असोत, आपल्याला या विषयावरती जास्त खोल जायचं नाही, आपण यावरती वारंवार बोलत आलोय. पण विषय कुठला होता? विषय होता बच्चू कडूचा. आता बच्चू कडूला याने दान दिलेलं मंत्रिपद घे तर दान केलं असं पण नाही. बच्चू कडूचा त्यांनी सपोर्ट घेतला होता आणि त्या सपोर्टला त्यांनी मंत्रिपद दिलं होतं. बच्चू कडूला दिलं नाही. काहीतरी बच्चू कडूपासून त्यांचा फायदा होता आणि तो फायदा त्यांनी करून घेतला. मग आता त्या टीकेवरती बच्चू कडू त्यांना बोलले, उद्धव साहेब तुम्ही आमच्या मतामुळं मुख्यमंत्री झाला होता. आता आमचे मत म्हणजे फक्त बच्चू कडूचे मत का? नाही, तुम्ही इथं गेम समजून घ्या. बच्चू कडूंनी जो काही हे शब्द वापरलाय, उद्धव साहेब तुम्ही आमच्या मतामुळं मुख्यमंत्री झाला होतात. या ठिकाणी आता बच्चू कडू हे शिंदे साहेबांच्या सोबत आहेत, खऱ्या शिवसेनेमध्ये आहेत. आणि हा खऱ्या शिवसेनेचा सपोर्ट असल्यामुळं एकनाथ शिंदे साहेब आणि सोबतचे सर्व माननीय आमदार आणि सोबतचे बच्चू कडू या सगळ्यांच्या सपोर्टमुळं ते मुख्यमंत्री झाले होते. आणि त्यानंतर ज्यावेळेस हे सगळे बाहेर आले त्यावेळेस आपोआप हे मंत्रिमंडळ कोसळलं, ही सत्ता कोसळली. म्हणजे उद्धव ठाकरेमुळे हे लोक नव्हते, ह्या लोकांमुळे उद्धव ठाकरे होते. हे परत 2024 मध्ये इलेक्शन मध्ये दाखवून दिलंय, लोकांना पटवून पण दिलंय की जे काही ही वैचारिक लढाई होती, ही वैचारिक लढाई आमच्या खांद्यावरती बंदुका ठेवून लढली गेली होती. ती लढाई आम्ही लढली होती. हे आम्ही शिवसैनिक, ह्या शिवसेनेचे आणि महाराष्ट्राचे पाईक आहोत. आम्ही हिंदुत्ववादी विचारांचे लोक आहोत. हे लोकांनी दाखवून दिलं. लोकांनी यांच्यावरती विश्वास ठेवून दाखवून दिलं की आमच्यामुळं, ह्या सर्वांमुळं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरेमुळं आम्ही मंत्री किंवा आमदार नव्हतो. सिंपल गणित आहे हे, असं साधं गणित. आणि यामध्ये जर पुढे बोलायचं झालं, सांगायचं झालं पुढे, तरी विषय मित्रांनो असा आहे की विचारांची लढाई म्हणतात. कुठलाही पक्ष असो, पक्ष हा विचाराचा असतो. आता रोहित पवार पाठीमागे बोलले होते की माझ्यावरती कोणताही वेळ आला तर कसल्याही वेळेमध्ये भाजप सोबत जाणार नाही. कारण काय, भाजपची विचारसरणी ही हिंदुत्वाची आहे, यांची नाहीच. मग जर आम्ही त्यामध्ये गेलो तर आम्ही आतापर्यंत जे बोलत आलो हे सगळं खोटं ठरेल. आणि असंच झालं. उद्धव ठाकरेंचे पक्षाचा जर लॉगआउट बघितला पूर्ण, तर बॅकलॉग हाच आहे हिंदुत्ववादी, महाराष्ट्रीयन, हिंदू. पण त्यांनी हा सगळा ट्रॅक आमचा खोटा होता, आम्ही खोटरडे होतो, हे आता असं वागून दाखवून दिलंय. बच्चू कडूंनी सांगितलं स्पष्ट, तुम्ही आमच्यामुळे होतात, आम्ही तुमच्यामुळे नाही. तुमचं एकूणच या सगळ्या गोष्टीवरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. उद्या भेटू परत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण नमस्कार. राम राम. वंदे मातरम.